शनिप्रदोष व्रत कथा. हे प्रदोष व्रत केल्यामुळे शंकराची कृपा प्राप्त होते आणि संततीविषयी समस्या दूर होतात. तसेच शनिदेवांची कृपा देखील प्राप्त होते व शनिपीडा कमी होण्यास मदत होते. तर या कथेनुसार प्राचीन काळी एक नगरशेठ होते. शेठजींच्या घरात सर्व प्रकारची सुखसोयी होती, पण मुलं नसल्यामुळे शेठ आणि शेठाणी नेहमी दुःखी असायचे. बराच वेळ विचार करून शेठजींनी आपले काम सेवकांवर सोपवले आणि आपल्या पत्नीसह ते तीर्थयात्रेला निघाले. आपले शहर सोडताना त्यांना एक साधू भेटला. तो ध्यानस्थ बसला होता. शेठजींनी विचार केला की या साधूचा आशीर्वाद घेऊन आपण पुढचा प्रवास करू. शेठ आणि त्याची पत्नी साधूजवळ बसले. जेव्हा साधूने डोळे उघडले तेव्हा त्यांना कळले की शेठ आणि शेठाणी खूप दिवसांपासून त्यांच्या आशीर्वादाची वाट पाहत आहेत. साधूने शेठ आणि शेठाणीने सांगितले की मला तुमचे दुःख माहीत असून तुम्ही शनिप्रदोष व्रत करा, म्हणजे तुम्हाला मुलांचे सुख मिळेल. साधूने शेठ आणि शेठाणींना प्रदोष व्रताची माहिती सांगितली आणि भगवान शंकराची उपासना सांगितली. मग त्या पती पत्नींनी ऋषीमुनींचे आशीर्वाद घेऊन ते यात्रेला निघाले. तीर्थयात्रा करून आल्यानंतर त्या दोघांनी मिळून शनिप्रदोषाचे व्रत केले आणि त्या व्रताच्या प्रभावामुळे त्यांना संतान सुख प्राप्त झाले आणि त्यांचे जीवन आनंदाने भरले. जर तुम्हाला ही छोटीशी कथा आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.